निवृत्त IPS सुरेश खोपडे यांचे बुधवारी सोलापुरात व्याख्यान आयोजित केले आहे। हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात सायंकाळी 6ला हा कार्यक्रम होईल। बदलता भारत व बदलते पोलीस प्रशासन हा खोपडे यांच्या व्याख्यानाचा विषय आहे। माजी DYSP प्रकाश भोसले यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने असतील। प्रकाश भोसले मित्रमंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। याबाबत अधिक माहिती देताना संयोजक ॲडव्होकेट गोविंद पाटील म्हणाले, त्यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे यांचे बदलता भारत बदलते पोलीस प्रशासन या विषयावर जाहीर व्याख्यान ठेवलेले आहे। दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी बुधवारी संध्याकाळी 6 वाजता सोलापूर येथील MP थिएटर आत्ताचं टिळक नेमचंद येथील MP थिएटर येथे 6 वाजता जाहीर व्याख्यान ठेवलेलं आहे। या व्याख्यानाचा संदर्भ आहे की बदलता भारत आणि बदलतं प्रशासन, पोलीस प्रशासन असेल किंवा अन्य प्रशासन, या बदलत्या काळामध्ये जे काही बदल घडत आहे हे सजगपणे जाणून घेण्यासाठी पोलीस प्रशासनमधील अधिकारी, निवृत्त अधिकारी, इतर वेगवेगळ्या ॲडमिनिस्ट्रेशनमधले अधिकारी यांनी जरूर निश्चितपणाने या व्याख्यानाचा लाभ घ्यावा आणि बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्या लोकशाहीमधले कर्तव्य काय आहे आणि कशा पद्धतीनं बदल घडतो आहे त्याला सामोरं जाण्यासाठी निश्चितपणाने या व्याख्यानाचा आपणा सर्वांना उपयोग होईल। जनतेलाही मी आव्हान करतो की जनतेनंही बदलत्या परिस्थितीमध्ये या सर्व गोष्टीचा, बदलत्या ॲडमिनिस्ट्रेशनचा, लोकशाहीमध्ये जे काही सतत बदल घडतो आणि याला सामोरं जायचं असेल तर बदल कसा घडतो आणि त्याला सामोरे कसं जायचं या विषयावरचं सजगपणे जाणून घ्यायचं असेल तर सर्वांनी उपस्थित राहावं। वकिलांनाही विनंती करतो की बदलत्या या प्रशासनामध्ये आपली भूमिका कशी राहील लोकशाहीमध्ये, आणि सर्वच वर्गाने जनतेमध्ये याबद्दलचं निश्चितपणानं जागरण झालं पाहिजे आणि म्हणून हे व्याख्यान निश्चित महत्त्वाचं आहे। त्यासाठी तुम्हा सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी या व्याख्यानाला जरूर उपस्थित राहावं आणि माझी DYSP असल्यामुळं त्यांना प्रशासनाचा मोठा गाढा अभ्यास आहे, पोलीस प्रशासनमधला मोठा गाढा अभ्यास आहे। त्यामुळं प्रत्यक्ष जनतेमध्ये प्रशासनाबद्दल काय वाटतं आणि प्रत्यक्ष त्यांना अनुभव आलेले काय आहेत याबद्दल तर निश्चितपणाने मार्गदर्शन होईल।